कमले हे दोन नमुने कोण आहेत? आले अडीचा पाहिलं ते चालले गेले. हा हे कोण आहेत गावातले? बापा हेच तर दोघं बेजा कलाकारात गावचे. हेच दोन आहेत ते खांडू खराबे. येले कोणाचं चांगलं नाही दिसत. बरोबर बोट घालतात हे अंदर आलते की नाही. तुम्ही बोलूनच राहिले माझ्यासोबत. बरोबर कान देऊन ऐकून राहिले ते. शहानिशाच करतात ते. कोणाची बी चौकशीच करायला येतात ते. काही टेन्शन घेऊ नको. मी त्याच्यापेक्षा हुशार आहो ना. हे असे गद्दे मामागे किती फिरतात. हा डॅनी ताब्यात आहे ना आपल्या. तुले 50 लावले ना म्या. तू टेन्शन न घेऊ. डॅनीला काही सांगू दे द्यायनं. डॅनी ऐकतच नाही द्यायचं. वैद्य नका म्हणू बापा त्याले. बेजा हुशार आहेत ते. असं माहित नाही पडू देत ते की हुशार किती आहे म्हणून आपण. बरोबर बरोबर लावतात ते त्याला असं काचा बी. तुम्ही कसं ते हलक्यात नका घेऊ. तुम्ही म्हणता मीच हुशार आणि मी काही हाती पडत नाही. जरा जपूनच बरं सांगून देऊ राहिले मी तुम्हाला पहिलेच. त्याला बदमाशात जाऊ दे. त्याचा विषय देवर सोडून आपलं पाय काय आता. काय मग कधी फरार होतं सांग तुम्हाला. हा हे डॅनी ज्या मस्त गेले करू मारून टाकून आपण दोघं जण चालले जाऊ कुठे बी. हा पुण्याला चालले जाऊ. पुण्याला दोघं जण मस्त राहतो तिचा. आहेत ना माझं पैसे घ्यायचे काही वांधा नाही. बापा तुमचं कालपासून तेच चालू आहे ना. पाहून चाल पाहून चाल. माझ्याशी जर झालं ना बापा मला हातभर फाडलं ना. हा समजते की नाही काही. आता बापा माझ्या ना काल तर झपेलच होती आणि आज जराशी उठून बसली. आता सांगा माझ्या ना प्रवास केला जाईन काय. कुठच्या कुठे गेल्या जाईन काय. कसा विचारही करत ना बा तुम्ही माझी वाजा जरासा काही. मग पुण्यात गेल्यावर आरामच करणार ना आपल्याला. आपल्याला काय धंदा आहे. दोघं जण एका ठिकाणी बसले मस्त गप्पा गोष्टी चिकट चाकडन. दुसरा काय धंदा आहे आपल्याला. अटी तरी भेव आहे पुण्यात. काही भेव नाही मग आपल्याला. आपण दोघं जण जाणं मनमर्जी राजा. तू माई लैला मी तुया मजनू. टेन्शन नाही ना. अटीचं डॅनी येईन का. हा पाहिन का. फलाण्या पाहिन का. बापा माझ्या ना 2 पाऊल नाही टाकल्या जाऊन राहिलं आता. आता तुम्ही म्हणता की पुण्याला. पुण्याला तर येतो बापा मी. लय मन आहे पण आता हे असं झालं ना. शिजर झालं ना माया. सांगा आता मी अशा याच्यात प्रवास करू काय. झालं मा पोटाचं अजून कमी जास्त काही का. मग अजून होईन की नाही घरात. अजून फाळा लागेन बापा. काय करता विचार करा बा जरा तुम्ही आता. तू काही भिवू नको. टेन्शन घेऊ नको. स्पेशल गाडी करतो ना. स्पेशल त्यासाठी डार्लिंगसाठी गाडी करू नाही तर मग कोणासाठी करू. तर तू तर माझ्या प्रेमात जान आहेस. तुम्ही हे लेकरू त्याने मस्तही मारून टाकून आपण दोघं चालले जाऊ लैला मजनू. हा टेन्शन घेऊ नको बाबा तू. आणि मा दोघतीन मा असं होईन मा तसं होईन. हे काय भेव तू. पैसा लावायला मी तयार आहो ना. बाबा तुम्ही लय पैसा लावसान पण जीव येईन काय. गेला माझ्या जीव मंदातच. सांगा मग कमी जास्त झालं काही तर मग येईन का माझा जीव वापस. मी तुझ्यासाठी एवढं करून राहिलो. ती शिजर केलं डिलिव्हरी केली म्या. आणि तू आता मला धोका देऊन राहिली काय. म्हणजे तुला डॅन्यासोबतच राहणार. फक्त मा वापर करून घेऊन राहिली तर दुसरं काही नाही. तुला डॅन्याच पसंत आहे. मी नाही पसंत तुले. खर्च माया होते आणि तू त्याच्याबरोबर करतं. जाय तसं नाही ना व. माय प्रेम तर तुमच्यावरच आहे ना बापा. त्या वाळे गांड्यावर माय प्रेम नाही ना. निरा कडकीचं चढेल आहे त्याले. त्याच्यावर प्रेम आहे का माय. तुमच्यावरच प्रेम आहे ना. पण कसं जरासं कसं ढिलाई ना घ्या बा. शांतता जराशी शांतता. मी तुमच्याच बरोबर येतो ना. कसं आहे डार्लिंग सांग ना तू मला. कसं आहे तर तुझ्याशिवाय मा मन नाही लागत. आणि तू अशी करतं मग. तुला पुण्याला मी पुण्यात तुला ऐशमध्ये ठेवतो चांगलं. दोघं मनमर्जी राजा आपण. कोणी पाहायला नाही देखायला नाही. मस्त ऐश करू तिकडे. मस्त गार्डनला जातो फिरायला. जवान पोट्टे कसे जातात तसे. पण तुले मुंबई बी नेतो मी दाखवायले. मरीन ड्राईव्ह जुहू चौपाटी तिकडे बी नेतो ना तुले. पाय ना कसे जोडपे बसतात तर बगलीत बगली हातात हात. पाय ना तू कसा आहे तर जलवा तिकडे. तुला ते दाखवतात मी मुंबईत. हो बापा तुमची ते मरीन ड्राईव्ह ती चौपाटी बंद करा. ते डंगरी आली ना. मग कोणी आले तर काय करावं लागते आपल्याला. आपल्याला कोणती बाई येणार आहे. काही टेन्शन घेऊ नको. कोणती बाई आहे. तो ज्ञानाचा दोस्त नाही का तो उखा त्याची बायको आली ना तुमच्या मागे उभी आहे ना. करेल का आता हिनी पाहायला कारपा मले. आता ही डफडं करते मला माझं. काय ताला आहे माय बेहा. आणि हा डंगर कोण आहे माय बेहा. बुडील चिटकेला हा. बुडी जवळ मस्त बसेल होता. कमली झपणं तू मुकड्या झपणं आडीव पडणं. आले आता आली ना ते येऊ दे. तिथं काही ना काही झोल झपाटा दिसून राहिला. काही ना काही घोर दिसूनच राहिला ना मले. हे डंगर आपल्या वळखीचं नाही पायकीचं नाही. नटी येऊन कसं बसलं बाबा. ये ना यमुने ये का माय कमले. तू लेकरू कुठे गेला. तुझ्या पोरगा कुठे गेला. एकटी जासाठी बसेल सांड्यासारखी. माय तुला कसं समजत नाही व. ती मायशी जर झालं ती कोणती बाई नाही. त्या मॅडम न घेऊन गेलं बा ते लेकरू माया. त्या मॅडम जवळ आहे ना. बरी मॅडम भेटली. तुझ्या लेकरू वागून राहिली. आणि माय आता कोणी नाही आलं की त्याच नेतात ना मॅडम. आणि त्या त्याच्याजवळ ठेवतात मग बाया येतात लो. जाव ते माय लेकरू आणा बरं तुम्ही. कोण आहे काही समजून नाही राहिलं मला. हा इद्याशीलवानाचा हे कमली सांगून राहिली. जाव आणावं लेकरू. हाय कोण हा झोल झपाटा. मला बुड्याला सांगाच लागेल. सांगाच लागेल ना. आणि तुम्ही आणतो बाबूले आणतो ना. बडा फटकन हे हो तसा. कोण आहे काय माहिती बाबा. एक जेवून राहिले गावातलं. मारलेलं का मस्त गप्पा चालू होत्या आमच्या लैला मजनूच्या. राहिली मधातच खोडं मागायली. हो पटकन चाल. अरे बुडेबा तो आपला डॅनी बुडा फसला राजा. त्या कमलीनं फसवला ना त्याला. माझी बायको आहे ती यक्स. मला माहित आहे ना कशी आहे ती तर. बुड्याले फासून राहिली ती. हळूहळू मारून राहिली. तुम्ही वाचवा बाबा तुमच्या दोस्ताले. मी वाचू. अरे आवडल्या कुत्र्याला जोर जास्त आहे बाबा. त्याला लुगड्या नांद आहे डॅनियले. तो मामातला ऐकत नाही अजिबात बी. हो आपण काही सांगू शकत नाही त्याले.
काय बुडे बा मी सांगितलं तर त्या बुड्याला चुकीचं वाटते ते. तुम्ही दोस्त आहे, तुम्ही सांगितलं तर बुडा कसं ऐकीन तुमच्या. म्हटलं ते बुडी लय भावना आहे, 17 घरं फिरून येलाय ते. हा मलेच तर तिनं चकमा दिला तर हा डॅनी किस गली मी खसखस आहे. हा या बुड्याले चक्रात टाकून राहिली ते बुडी खलास करून टाकीन ना. या झाबऱ्याचं नुकसान होईन नाही त्याच्यात. अरे बुडे बा ते डोंगर ऐकत नाही बापा. ऐकलं असतं तर काले असं या पदाले असतं ते. 100 एकर जमीन नसती गेली ना त्याची. हा आम्ही चड्डी दोस्ता सांगू सांगू थकलो मी त्याले. हा मी नंगबाईचा होतो 20 एकर जमीन घेतली मी आणि त्याच्यावर 100 एकर होती तर 3 एकर ठेवली त्यातली. सांगा मग एवढा आगाऊ आहे तो. त्याला लुगड्या नाद आहे बाबा. तो डॅनी ऐकत नाही कोणाचं. तो या झाबऱ्याला खलास करून टाकीन, भूमिहीन करून टाकीन. या पोऱ्यात लग्न नाही होणार. हा पोऱ्या बियाचा बोकड्या फिरीन गावात. पण तो गडी ऐशच करीन डॅनी. हा त्याला बाईचा नांद आहे, त्याचा काही सुटत नाही. जो मरीन ताच जाईन मसना दादा त्याचा नांदतो. ऐकलं बुडे बा तुम्ही? अरे मा आबाची स्टोरी लय बेकार आहे बापा. ते बुडं लय अगो आहे. तुम्ही म्हणता की त्या बुड्याला सांगू, आपण समजून सांगू. ते काही समजून सांगून फायदा नाही. ते अगो आहे बुडं. मी ना सोडला त्या बुड्याला 2-3 खेप, पण काही त्या बुड्याच्या याच्यात फरक पडेल नाही. साहेबा ते माही कसं पहिली बायको आहे कमली. मला माहित आहे तिचे रंगरूप काय आहे तर. आता मीनं काय सोडला नाही का डॅनी बुडा. पण मीनं कासाठी सोडला, चांगल्यासाठी सोडला. या बुड्यानं या कमलीचं नान सोडला पाहिजे. मला डुबवलं तसं कमलीनं याला या डंगऱ्याला डुबवलं नाही पाहिजे. माझी अशी भावना होती. पण आता तुम्ही म्हणता बाबा, तुम्ही नाही हात वर केले, डॅनीला वाचत नाही आहे मी. बाबा मग जाऊ द्या बा, मला काही करायला नाही लागत. डॅनीले झटका बसीन ता डॅनीले समजीन. तसं काही समजत नाही डॅनीले. डॅनी आता झाडाच्या शेंडावर पण चढेल, तो शेंडा मुळीन खाली पडीन ता समजीन त्या डॅनीले. तर लोक समजत नाही. आपण आता किती त्याच्याजवळ बोललो, खरंही बोललो खोटंही बोललो, तरी तो कसा घडी ऐकत नाही. झाबरू रे. हा काय म्हणता? अरे बा झाबरू, त्यासाठी आनंदाची बातमी आहे ना रे बापा. आनंदाची बातमी आहे ना. काय बापा आनंदाची बातमी? अरे बापा झबरू, ते आबाला पोरगा झाला आणि तू काका झाला. तुला काका आला रे बापा. चाल ना दवाखान्यात जाऊन भेटायला काकाला पाहायले. फालतू भेट्या खाऊन राहिले. काका झाला तोंड वाचून राहिले तुम्ही. हा शिला तुम्हाला समजत नाही राहिला. तू काय आमच्यावर गरम होऊन राहिला रे बाळा. हा आम्ही तुला चांगलं सांगून राहिलो बा. तो काका झाला. बुड्याचा फोन आलता आम्हाला. इकडे साखर पान वाटा गावामध्ये मला पोरगा झाला आणि झाबऱ्याला सांगा म्हणे बुडा. बरं गाडा तू काय बोलून राहिला रे झाबरे. हा आम्ही आनंदाची बातमी सांगून राहिलो. हा आम्हाला आनंद झाला. या वयात कोणाला लेकर होतात. बुड्याला झाले ना. हा बुड्याला पोरगा झाला या वयामध्ये. तुमचा आनंद तुम्ही साजरा करा. मला काल याठी सांगायला आलेलो. जखमीवर मीठ टाकायला आले गाठी हा काका झाला आणि काकू झाली, ढमूक झाला आणि टमूक झालं. शिवराज भाऊ नुसतं तेल टाकेच काम करता राजा. तुम्हाला माहिती आहे बुड्याचं नाही पटत नाही म्हणून अजिबात बी. बडा झाबरू गरम नको होणं. आता कसं आहे जे खरं आहे ते आहे. हा आता कोणी बी मजा घेईन तुला गरम होणं नाही. आता कसं शांत डोक्षाने विचार करणं. ते आबाने केला एक तर गो म्हणा. गड्या माणूस आज गड्या तू. हा अरे तुला आनंद व्हायला पाहिजे. तू आबाले या वयात पोरगा झाला आणि तू गरम होऊन राहिला बापा. आम्ही काय खरं खोटं बोललो का काही. हा जे आहे ते सत्य बोललो बापा. हा खऱ्या अरे लोक हे करतात बा. सारे बाबा पण साखरपान वाटो आपण गावात. यायला काही आनंद नाही झाला. या झाबऱ्याचे जाऊन राहिले ना. या झाबऱ्याचं लग्न नाही झालं आणि बुड्यानं झटकन तिकडे अटकून घेतलं. बुडी सोबत लग्न आणि बुड्याला लेकरूही झालं आणि झाबऱ्या बसला चोया म्हणून याची गाणं जाऊन राहिली. दुसरं काही नाही. चला अरे बाबा शिवला साखरपान वाटो गावात. चांगली कोरपली गड्या झाबऱ्याची चांगली आग मारून राहिला तो. कसा बोलते घे ना दाबून म्हणा. पाहिला आबा झटका. वय वय करते तो. याचं लग्न राहिलं आबानं झटपून घेतलं. आबाला पोरगाही झाला. केल्या का बसलो यात. माये खरकट डोंगर मध्ये तोंड टाकायला जागा ठेवली पोटी. हे पालोक येऊन माई मजा घेऊन राहिले. पण एक ताकद नव्हती मजा घ्यायची माई. गडवटी उभे राहून राहिले. चाला नंतर चला ना. मग पहिले एक गोष्ट क्लिअर करणं आहे आम्हाला. हा समाजसेवक तुम्हाला कुठे सापडला कुठे बा. हा कुठे सापडला हा. काऊन रे बा काऊन उच्चारून आलो शांत ना मस्त. हा माय वैकीचा आहे तो. देव माणूस आहे तो. देव माणूस. हा बुडील 50,000 रुपये लावून राहिला तो बिना बोलायची. नाही तर माय काय सोय होती रे बा डिलिव्हरीची. हा माय बुडीचं सरकारी दवाखान्यात मिली असती बा. पण त्यानं लई मदत केली मला. का बुडी बा किती दिवस झाले वय काय त्या समाजसेवकाबरोबर तुमची. त्याकडे हो तुमचं. हा झाला की हा प्रश्न विचारते. हा झाला की हा विचारते. हा उख्या मला सुसून देऊन राहिला. तुमच्या मनात आहे तरी काय. हा मग मला पोरगा झाला तुमच्या डोळ्यात आला काय. डोळ्यात आला काय. या उख्याचं तर येलं जाय डोळ्यात. तुमचे याला काय. कसं आहे बुडे बा आम्हाला तुम्ही खरं खरं सांगा. हा समाजसेवक तुमच्या ओळखीचा आहे की काय कुठला आहे की काय आहे. कसं आम्हाला थोडंसं झोल झपाटा वाटून राहिला म्हणून आम्ही तुम्हाला म्हणून राहिलो. खरं खरं सांगा ना. बा काय खरं सांगू मी तुम्हाला. जे आहे ते मी सांगितलं ना बा तुम्हाला. उडीले पैसे लावले त्यानं. देव माणूस आहे तू. हा
अरे बा कोणाच्याही संकटात म्हणजे कोणालाही मदत लागली तर तो पळत जाते, पळत धावत जाते तो माणूस, करोडपती माणूस आहे. हा, पण तुम्ही त्याच्याबद्दल काहीच काही हे करून राहिले, मला विचारून राहिले 10 खेप. बा तो करोडपती असो की नंगबाई चंग असो, आम्हाला काही घेणे देणं नाही. हा, तो त्याच्या घरचा. पण आम्हाला एवढं सांगा की तुमची ओळख त्या बुड्यासोबत झाली कशी काय? समाजसेवक तुम्हाला भेटला कुठे? तुम्ही खरोखर ओळखता काय? तुमच्या मायच्या शपथ घेऊन सांगा तुम्ही. नाही बा, खरं सांग ना, खोटं नको बोलू ना. गावातलं काम आहे ना, हे लोक तुझ्या अर्ध्या रात्री मदतीला येतात ना. हा, कधी का तुले म्हणजे काही काम पडलं तर हे दोघे जण धावून येतात आणि तू खोटंच बोलतं. खरं खरं सांग काय आहे तर कुकडे काय कसं काय तू येतं? बा हे तर नांदीच लागली, आता सांगाच लागते बा येईल. आता कसं आहे जाऊ दे, सांगून देतो. तुम्हाला तर माहित आहे माझं काही रुपया नाही. मी कसं भुईभुकून निजेला, डिलिव्हरीचं काम पडलं. आता म्हटलं या कमलीला सरकारी दवाखान्यात घेऊन जाऊ आपण. बुडीला नेलं मी सरकारी दवाखान्यात, तर बुडी म्हणे मला सरकारी दवाखान्यात मी डिलिव्हरी करत नाही. तडीसा केलं त्या बुडीनं अशी भांडण. तडीसा चाललं आमचं दोघांचं चिंगरी मिंगरी भांडण चाललं तडीसा. माई बुडी मग बोले मले, मी बोलो बुडीले. आमची म्हणजे फायटिंगवरच काम आलं. हा, तर तेवढ्यात आला हा समाजसेवक म्हणे बा 9व्या महिन्यात तुम्ही भांडण करून राहिले म्हणे बुडीवर, तुम्हाला काही अक्कल वाटते की नाही? मग म्हटलं बा अक्कल वाटते की नाही, हे बुडी सरकार दवाखान्यात डिलिव्हरी करत नाही. म्हटलं बा अरे म्हणे बुडी बा एवढीच गोष्ट करायच्या. हा, बुडीचा जीव तो पहा म्हणे, 9व्या महिना जीव आहे ना. हा, आता डिलिव्हरी होईल ना बुडीची, एवढीच गोष्ट आहे. तर म्हणे बा मी पैसे लावतो म्हणे बुडीले, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका म्हणे. मी म्हणे समाजसेवक होता म्हणे, समाजसेवेचेच कामं करत आलो म्हणे. या बुडीची डिलिव्हरी मी करतो म्हणे मा खर्चातून. हा, 50 लाख 60 लाख देतो म्हणे मी पैसे, असा म्हणे तो समाजसेवक. तशी त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलची आमची वयक, आणि तसा काही मी तो काही कधी पाहिला नाही बा. अरे गड्या डॅन्या, कोणाचा काही स्वार्थ असल्याशिवाय कोणी कोणा रुपया देत नाही रे बा. हा, पोरग बापाले पैसे देत नाही रे. हो, स्वार्थापोटी बापानं काम केलं, शेणपाणी काढलं, ढोरायचं चारा पाणी केलं तर 100ची नोट टेकवते बापाच्या हाती पोरग. हा, अटी स्वार्थ आहे गड्या. आणि हा तू त्या बुडीला 50-60 हजार रुपये लावून राहिला म्हणजे काही ना काही गेम आहे. आता तू आपलंच पाहिजे ना, आपला किती गांड असताना एक तांबाखू जिडा आपण दोघं जण खातो. तू घरी पैसे यायला बिन दिले का तुला पैसे? नाही दिले. हा, असं आहे ना भाऊ, कोणी कोणाला पैसा देत नाही. गळे हो, काहीच बोलून राहिले बा. काय म्हणजे मला काही समजूनच राहिलं बा. हा, अदलो खा उख्याचं टुंग चालू होतं, आता तुमचं दोघांचं सुरू झालं. सरपंच का तू बी? खरंच ना बुडबा, कोणी कोणाला रुपये फेकून मारत नाही, काही ना काही झोल झपाटा आहे बुडबा. तुम्ही आमच्या म्हटलं आहे का? हा, नाही कोण कोणाला पैसे द्यायला बसलो ठिसा. हा, बाप पोराला ओळखत नाही, पोरग बापाला ओळखत नाही, असा म्हणजे असा जमाना आहे हा. चालेल ते टाकेल येला घडवीचे. हा, माब्यानं फसवता का तुम्ही साय हो? थांबा तुम्हाला अवकात करतोस ना मी बी. मग कसं हरिभाऊ ना ते पायता बरोबर समजलं होतं ना. हे टोपीवाला ना, काय शर्ट आला, हा फेट्यावालाही बोगस आहेत. हे दोघं तिघही बोगस आहेत. हे नुसत्या डंगराला बैकून न्यायला आले. हे डोंगर आहे तर मी बरोबर काबीज केलं ना. चालेल हो ठिसा, नुसतं आमची ताटाटूट करायसाठी आली गाडीचा. थांबा अवकातच करतो ना तुम्हाला. थांबा, बुडी जर हाती लागू देईन तुमच्या तर मग म्हणजा. काही बोलून राहिले बा, घेणं मला पोरगा झाला तुमच्या डोळ्यात आला असं सांगत नाही तुम्ही. आता लोकांना पोरं होत नाहीत, पोरीच होऊन राहिल्या. मला झाला ना या वयात पोरगा, म्हणून तुमच्या डोळ्यात आलं. म्हणून तुम्ही काहीच काही भातरून राहिले. अदलोक आले का तुम्ही एवढी काशी करायले? हा, अदलोक तुमचं तोंड नाही दिसलं, आता फक्त टंगटंग करायला तुम्ही उराणाच्या आली. अरे बुडे बा राजा, तुम्ही ऐकतच नाही बाबा. म्हणजे बेजा शिल्लक आहे तुम्ही. हा, आम्ही काय सांगतो? हा, आम्ही अंदर जे पाहिलं ते सांगून राहिलो. तो बुडा मस्त बुडी जो बसेल होता, मस्त गप्पा म्हणता, डार्लिंग करून राहिला. तो समाजसेवक कोणता आहे तुमचा? तर त्या बुडीचं त्याचं काहीतरी आहे म्हणून तो पैसे लावून राहिला. तुम्हाला आता डायरेक्ट सांगतो मी. बुडबा तुम्ही पुरे अंधारात, तुमचे डोळे लायलात घोड्या झापड्यात. तुम्हाला काहीच समजून राहिलं, दिसून नाही राहिलं. तुम्हाला फक्त पोरगा दिसून राहिला. बुडीनं काय चेअर म्हणला ती काही दिसून नाही राहिलं. हा, तो बुडा चानस मारून राहिला बुडीवर. त्या बुड्याला लेकरू आहे ते. आणि म्हणून तो बुडा पैसे लावून राहिला. कोण कोणाला पैसे लावायचे? अरे सायच्या बंद वकले अरे बंद सांगून राहिले त्या ढेण्याली. अरे साले हो, थांबा तुमचा गेमच बसवतो दोघा ती काही जाबी. थांबा तुमच्या गळ्यात नाही अटकवलं की हे बिल हॉस्पिटलचं तर मग म्हणता तुम्ही. आगळे पान कसा रातोरात फरार होते आता कमलेली घेऊन. तर मला का सोपी समजून राहिले का तुम्ही? हो, तुम्ही काहीच भाजून राहिले गडा. कुकडे मा कमलीचं लफडा. हा, काही बी बोलायचं. पोरगा झाला लोक दिले तरी तुम्ही तुमचा शक्कच आहे तिच्या. हा, काय का माणसं आहे तुम्ही? मग तुमच्या शेंडीत मला सांगू दे, काहीच काही बकून राहिले ठिसा. मा कमलीवर लोक शक घेता. बाबा रे, ऐक ना रे बाबा, ऐक ना. तू सांगत तेवढं काऊन नाही ऐकत रे बाबा डॅन्या? तू या मस्तकात उतरत नाही का रे हरामखोरा? आम्ही कुत्रे हुकून राहिलो का? जे डोळ्यानं पाहिलं ते सांगलो ना आम्ही. हा, कोणी कोणा रुपया लावत नाही का? तू भादरनं चालूच आहे, ऐकून जरा सग नाही राहिला. तुम्ही लवकर चालले जा बरं. उठून चालले जा. मग मस्त फिरायच्या अगोदर चालले जा तुम्ही. खरं सांगतो मी तुम्हाला. हा, तुम्ही बोगस आहे तुम्ही लयच बोगस आहे. हो गड्या उख्या, तू बायको बी घेऊन जाय बा.
तुमचं आपलं काही पटत नाही. मला पोरगा झाला तुमच्या डोळ्यात खुपून राहिला, त्या समाजसेवक मदतीला धावून आला, गावातलं कुत्रं नाही आलं, रुपया मारून फेकला नाही मला माबुडी या डिलिव्हरीसाठी. त्या समाजसेवकानं 60,000 रुपये लावले माबुडीले, आणि तुम्ही त्याच्यावर डाऊट घेता की त्याच्यात माबुडीचं लफडं चालू आहे. अरे काही बोलताय का? हा लाजा वाटतात की जरा तुम्हाला धनाच्या मनाच्या. माबुडीवर मी किती प्रेम करतो, माबुडी मावर प्रेम करते, आम्हाला लेकरू झालं, आणि आता म्हणता तुम्ही माबुडीचं लफडा. काही लाजा वाटतं तुम्हाला? बिन लाजे हो हाय काही जनाची मनाची खेट्ट मारा वाटून राहिला तुम्हाला खेट्ट. अरे पायरे हे डॅनी काही जमून देत नाही का याचं नाटक, जमू नाही देत. घेणार दाबून डॅनीला अजून चार्जिंग करावं लागेल मला बरोबर. बोट फिरून द्यायला लागेल डॅनी त्याच्या, मग बरोबर हे करते. हे काही सांगू मग ऐकत नाही डॅनी. ह्या बुडे बा आता लळाफळा काल लागते बाबा. लढून काय राहील तुम्ही? जाऊ द्या बाबा, तुमच्या मनात नाही तू जाऊ द्या. आम्ही सांगितलं चूक झाली आमची, आता आम्ही बोलणार नाही त्या विषयात. जर बाबा पैसा लवकर इकडे पाहिलं तर घर चालू करून जा. बा आम्हाला काही घेणे देणे नाही बा तुमचं, तुम्ही पहा बा. आम्ही तुमचा पोरगा पाहायला आलो, आम्हाला काहीच पोरगा दिसला नाही तुमचा. ते बुडं त्या बुडीचं बसेल होतं, त्याच्या गप्पा गोष्टी चालू होत्या झांगडच्या. त्याच्या पलीकडे आम्ही दुसरं काही पाहिलं नाही. जे पाहिलं ते सांगितलं तुम्हाला, पण तुम्हाला काही विश्वास पटून नाही राहिला. तुम्ही लढून पडून राहिले बाबा. मला काही घेणे देणे नाही ना, तर निघा लवकर उठून. बा मस्तकच खाऊ नका तुम्ही, आता मस्तकच खाऊ नका. बुडीवर तुम्ही आरोप लावून राहिले. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, लाजा वाटल्या पाहिजेत. या वयात आता माझी बुडी खाली घरी निघावे का? बुडी लेकरू झालं, पोरगा झाला, तुम्ही लोक असे म्हणून राहिले. लाज नाही वाटत तुम्हाला? बिन लाज हो. आमचं चुकलं बाबा, आम्ही काही म्हणत नाही. चाललो आम्ही. चला सरपंच घरी चला, मुता येते शेंडे. चला शांताराम भाऊ, हे बुडं काय ऐकत नाही. चला. हो क्या सडेल तोंड्या, तू काय थांबला? तू जाय ना, तू काल थांबला दिसा. त्या बायकोला घेऊन जा, मला नाही पाहिजे टिकून. मी करतो मा बुद्धीचं काय आहे तर करायचं आहे तर करतो, मला येते. तू काही गरम बोलू नको आता. चुपचाप राह आता. मला काही तुला सोडा वाटून नाही राहिलो. सांगून राहिलो मी तुझ्या बरोबरच राहीन. तू मला 2 मावळ्यात मारली चालतील, पण तुझ्या बरोबरच राहीन मी आता. राय मामा गे फिर कुत्र्यासारखा. नाही मी डोकसं नको खाऊ माय. चाललो मी मा बुड्डी जो. चालेल सुद्धा नाही दिसत ना माया. मला पोरगा झाला त्याच्या डोळ्यात आला ही बुड्डीचं लफडं आहे म्हणते समाजसेवकाबरोबर. अरे त्या माणसानं पैसे लावले मा बुड्डीले, पण त्याच्यावर शक घेऊन राहिले. लाजा वाटत येईल, बिन लाजा येईल. पण असे लोक असेच असतात. पण लोक असेच असतात ना. आता कोणाबरोबर लफडं जोडतील. हे डोळ्यात आले की तसंच असते. गाण जाईल की याची गाण जाईल, गावातल्या लोकांची मला पोरगा झाला तर ते या वयात झाला, आणि या लोकांना होऊन नाही राहिला, पोरीच होऊन राहिला म्हणून जाईल त्याची कोरपली चांगली. मले वागडी त्याने कुत्रं गित्र करून राहिला. पण कसं दोस्ताना आहे आपला, आपल्याला सोडता येत नाही. पण आता हा समाजशोक राखीत घालीन नाही आली, राखीत घालीन ना काय म्हणून मला राग येऊन नाही राहिला. नाही तर मी आता खेट्ट मारली असती. पण आता कसं आहे, जाऊ दे आता. तू विषयी मी बोलत नाही. मला हे भांडा फोडणं जाय आता. बसा आपणही झालं अंदर. काय करते सोना? काय करते बाबा? बाबू अरे रे रे, बोल 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 बोल. अरे बापाले बाबू, बाबू बाबा कोणाच्या गोदीत आलाय बाबू तू? कोणाच्या गोदीत आलाय? सिस्टरच्या. हो ती मम्मी कुठे गेली बाळा? कुठे गेली मम्मी? का मॅडम किती वेळचं आहे या बाळाला घेऊन बसेला आपण? अजून कोणी येऊन नाही राहिलं बापा या बाळाला घ्यायला? मला तर बापा हा बेवारसच कारभार दिसून राहिला बापा. झाल्याबरोबर कोणी देते का लेकरू कोणाजवळ? हे दिले बापाने, अजून येऊनही नाही राहिले पाहायला. कोणाजवळ आहे कोणाजवळ नाही, काही चिंताच नाही बापा येईल लेकराची. त्या बुडीले झालं हे लेकरू, पोरगा झाला. त्या बुडीजवळ कोणती बाईच नाही, तर आता कोण वागवून या लेकराले? मग त्या बुड्याने बापा माझ्याजवळ दिलं हे लेकरू. तुम्ही वागवा म्हणे बापा 1-2 घंटा. आता 1-2 घंट्याचे 4 घंटे होऊन राहिलं, पण ते डंगर अजून बुडं येऊन नाही राहिलं बा पोराले घ्यायला. काही चिंताच नाही ना. नवसानं या वयात बुडीले लेकरू झालं तर काही हरिक नाही बाबा त्याले. काही खरंच दिसून नाही राहिलं. नाही तर लेकराला सोडलं नसतं एखाद्यानं. पण येणं तर बापा बेवारीच लेकरू सोडून दिलं. काय तर माय हे असेच लेकरं होऊ देतात, पण कोणाजवळ देतात सोडून? आणि नेलं समजा गायब केलं कोणा तर मग काय करा? मग येतील की नाही आपल्याजवळ? खरं माय बाई, लेकरं करायचा कोचम करतात हे, आणि देतात मग असे लावारीस देऊन टाकून. काय करतं माय बाई? आता 2-3 घंटे बाबा चांगलं, पण अजून येऊन राहिलं का बुडं? 4 घंटे होऊन राहिले डंगर. ते डंगरालाच पाहायला जायला लागेल. नाही तर आता माय बाई आता आले हे, आता आला चेवळे येले. बाजी हे घ्या बाबा तुमचं लेकरू. दिवसभराचं का आम्हीच वागा का बापा? कोणी बाई ना खाई आणली सोबत असं असते का कुठे? एखादी बाई तरी पाहिजे बापा वागवायला लेकराले. घ्या आता हे तुमचं बा. हो बापा द्या मॅडम, द्या बापा माझं द्या. दिलं बापा आबाजी तुमचं लेकरू तुम्हाला. आता मी चालली आता. हो बापा जाय बापा बाई जाय. धन्यवाद तू वागवलं जा. माय चाल, टाइमपास नको करू बरं. त्याला लय कामं पडले आपले. माय संतर गुल्ल्या. ओ बाबू, बाबू रे. ओ बाबू, संतर गुल्ल्या, संतर गुल्ल्या. झाला रे बाबू, तू कोणा झाला? पप्पा पप्पा ललू नाही. बाबू बाबू, संतर गुल्ल्या, संतर गुल्ल्या. याचा संतर गुल्ले याचा आहे की दुसऱ्याचा आहे? तो समाजसेवकाचा संतर गुल्ल्या हा याच्या नावावर खपून लावला. हा संतर गुल्ल्या, मोठा संतर गुल्ल्या वरून राहिला.
आई चावट आणि ती कमली त्याच्यापेक्षाही चावट आणि तो समाजसेवक त्याच्यापेक्षाही चावट. हे सारे चावटच झाले. चला मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्र, आपली व्हिडिओ तर तुम्ही पाहतच राहाल अशी मला गॅरंटी आहे. पण कसं, उद्याचं मतदान आहे बरं, मतदान करायला विसरू नका. हो मित्रांनो, आपला मुख्य मूलभूत अधिकार म्हणजे मतदान आहे बरं. मतदान केल्याशिवाय कसं कुठे जाऊ नका, पहिले मतदान करा.